नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात. आणि आजचा दिवस खूप खास आहे आणि खूप मंगलमय आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यातील सुंदर पौर्णिमा त्याच्यातल्या त्यात आज गुरुवारही आहे. त्यातल्या त्यात लक्ष्मी मातेचा मार्गशीर्ष गुरुवारही आहे. असे सगळे शुभयोग छान जुळून आलेले आहेत. या शुभ दिवशी श्री दत्त महाराजांची जयंतीसुद्धा आलेली आहे. त्याच्यातल्या त्याच्यात अन्नपूर्णा मातेची जयंतीसुद्धा आहे. तर अन्नपूर्णा माता म्हणजे आपल्या परंपरातील समृद्धी आणि सुख आणि शांती. तर दत्त महाराज म्हणजे ज्ञान आणि भक्ती, समाधान. आणि लक्ष्मी माता काय, सुख संपन्नता आणि ऐश्वर्य देणारी माता आहे. तर हा सगळा शुभयोग छान जुळून आला आहे. आणि सतीशन त्यांनी सुद्धा मला आंब्याची पानं आणि जी काही पानं लागणार आहेत ती आणून दिलेली आहेत. त्याच्यानंतर मी इथे आता छान किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे. सकाळची सगळी कामं माझी करून झालेली आहेत. त्याच्यातल्या मग सगळं आवरून घेतलं आणि किचन अगदी छान स्वच्छ करून घेतलेलं आहे. गॅस वगैरे आता चुला वगैरे तर नाही आहे, पण गॅस असतो आपल्या घरात, म्हणून छानपैकी गॅसची पूजा वगैरे करून घेणार आहे मी. तसं मी दर पौर्णिमेला करत असते. पौर्णिमेचं रुटीनही मी तुमच्यासोबत खूप वेळा असं शेअर केलेलं आहे. तर आज पौर्णिमाही आहे आणि अन्नपूर्णा मातेची जयंतीही आहे. तर आज अजून थोडा काही खास झालेला आहे. तर मी पूजा तर करतच असते, पण आता छानपैकी ते स्वच्छ किचन ओटा वगैरे करून घेतलेला आहे. प्लॅटफॉर्म त्याच्यावर छान रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. आणि इथे मी आता छोटासा असं चौरंग होता तो ठेवला, त्याच्यावर छान आंब्याची पानं आणि डिश ठेवून घेतलेली आहे. त्याच्यात नंतर मी इथे समई म्हणजे दिवा लावून घेतला आहे. अग्नीच्या साक्षीने आपण पूजेची सुरुवात वगैरे करत असतो. तर इथे रांगोळी वगैरे काढून घेतली होती. त्याच्यानंतर ही जी काही वस्तू आपण रोज वापरतो ना, सांडची, उलथणी वगैरे आणि ओखली म्हणजे कुटायचं वगैरे, तर ते ठेवून घेतलेलं आहे. छान अशी पूजा वगैरे करून घेणार आहे मी इथे. तर इथे दिव्याची पूजा वगैरे करून घेत आहे, म्हणजे समई लावली, समई लावा किंवा दिवा लावा, अशा पद्धतीने पूजा करून घेत होती. आणि व्लॉग आज बनवणार म्हणजे टाकणारच होती, पण जमलं नाही, म्हणून हा तुम्हाला आज येत आहे. कालच टाकायचा होता. आणि त्याच्यानंतर मी जे दर पौर्णिमेला इथे स्वस्तिक वगैरे बनवून घेते गॅसच्या मागे, ते बनवून घेत आहे. इथे अन्नपूर्णा मातेची जयंती आहे, तर पूजा वगैरे अशी व्यवस्थित झालीच पाहिजे. अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. या शुभ दिवशी अन्नपूर्णा देवी अष्टकम या स्तोत्राचे पठण करावे, की अन्नपूर्णा माता आपल्यावर सदा प्रसन्न राहावी. याच्यासाठी देवीला प्रसन्न करण्यासाठी उत्तम मार्ग आहे हा सगळ्यात. अशी गॅसची वगैरे पूजा करणं म्हणजे आपण चुल्याची करत होते, पहिल्या काळापासून चालत आलेलं आहे. हे घराघरामध्ये स्वयंपाक चालू करण्याच्या आधीसुद्धा पूजा करतात आणि मग स्वयंपाकाला सुरुवात होत असते. तर अन्नपूर्णा देवी ही अन्नाची आणि समृद्धीची देवी मानली जाते. हा दिवस दान, अन्नदान करण्यासाठी शुभ मानला जातो. अन्न ही सर्वोच्च संपत्ती मानली जाते. या संपत्तीचे रक्षण व वृद्धी व्हावी म्हणून देवीचे पूजन केले जाते आजच्या दिवशी. आणि जे आपण वस्तू वापरतो त्यांचीसुद्धा पूजा वगैरे करून घ्यायची आहे. या जयंतीचा मुख्य उद्देश असा आहे, म्हणजे की अन्नाचे महत्त्व ओळखणं, अन्न वाया घालू नये, आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान असं मानलं जातं, म्हणून आपण अन्नपूर्णे मातेची पूजा वगैरे केली पाहिजे. आपल्या किचनमध्ये, घरात अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही, म्हणून अन्नपूर्णा मातेची पूजा करतात. तर इथे अन्नपूर्णा मातेचा आज जयंती आहे म्हणून अभिषेक वगैरे करून घेत आहे मी. तसं नेहमीच करत असते, पण देवपूजा करताना होऊन जातं, मग देवीची फक्त मी इथे पूजा करते. पण आज म्हटलं चला छान अभिषेक वगैरे करून घेऊया. अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणून आपल्याला फक्त अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. देवीचा मंत्र म्हणून अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थम भिक्षा देहीच पार्वती, असं आपल्याला मंत्र आणि स्तोत्र वगैरे म्हणून घ्यायचं आहे, तुम्हाला जे येत असेल ते. तर मी इथे दुधाने आणि छानपैकी पाण्याने, त्याच्यानंतर कुंकू, हळदी या सगळ्याच्याने अभिषेक करून घेतलेला आहे. आणि मी आता तिथे डिश ठेवून घेतलेली आहे ना, तर त्याच्यामध्ये खाली आधी सगळं छान असे तांदूळ वगैरे टाकून घेते थोडेसे, आणि त्याच्यावर मी तिथे अन्नपूर्णा मातेची स्थापना करून घेतलेली आहे. आणि आता पूजा करून घेत आहे मी. इथे तांदळावर स्थापना केलेली आहे आणि फुलं, अक्षदा,
हळदी कुंकू हे सगळं देवीला चढवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने छान पूजा वगैरे करायची आहे. आणि मूर्ती अगदी म्हणजे जरा लहानच आहे, कारण आपण अंगठ्याच्या पेर एवढी फक्त मूर्ती आपल्याला देवाऱ्यात ठेवायची असते, म्हणून मी इथे चांदीची मूर्ती अगदी छोटीशी छान अशी बनवून घेतलेली आहे. तर तिचीच पूजा मी करत असते नेहमी. तर आता इथे आपल्याला देवीवर असे मुठाने तांदूळ टाकून घ्यायचे आहे. देवीच्या पूर्ण चेहऱ्यापर्यंत येते तोपर्यंत आपल्याला देवीचा मंत्र म्हणत म्हणत इथे तांदूळ इथे टाकून घ्यायचे आहेत. देवीला तांदळामध्येच ठेवलं जातं. असंही तुम्ही पूजा करणार असेल ना तर अन्नपूर्णा मातेला छोट्याशा वाटीमध्ये तांदूळ वगैरे ठेवायचे आणि ती नंतर मग देवाऱ्यामध्ये ठेवायचे आहे स्थापना करून, म्हणजे वर ठेवायचं. तर अशा पद्धतीने ते तांदूळ वाहून घेतलेले आहेत मोठेने. जोपर्यंत ते देवीच्या मानेपर्यंत येत नाही तोपर्यंत टाकून घ्यायचे आहे. देवीचा मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला छान अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र वगैरे येत असेल तर ते सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने मी टाकून घेतलं, पूजा करून घेत आहे. परत टाकल्यानंतर आधी तर केलीच होती, पण टाकल्यानंतर करायचं आहे. आणि छान मीने खाली असे आंब्याचे पाने वगैरे ठेवले होते आणि छोट्या डिशमध्ये छान असं पूजा वगैरे करून घेतली आहे. आता फुलं वगैरे टाकून घेतलेले आहेत आणि दीप धूप आपल्याला दाखवून द्यायचं आहे. तर इतकं सुंदर आणि प्रसन्न असं वाटत होतं ना घरामध्ये. साक्षात अन्नपूर्णा माता आपल्या समोर आहे की काय असं भास होत होता. जे किचन ओट्याचं म्हणजे अगदी आपण रोज जे बघतो किचन ओटा त्याच्यापेक्षा अगदी वेगळा, म्हणजे इतकं छान आणि पवित्र असं वाटत होतं ना. पूजा वगैरे बघा तुम्ही सिंपल पूजा वगैरे करा, सणासुदीचा वार असला ना घरामध्ये खूप छान आणि मन अगदी असं प्रसन्न होऊन जातं. तर अशा पद्धतीने पूजा केल्यावर आणि खरंच घरात अगदी छान अशी पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते. अशा सगळ्या पूजा अर्चा करणारे मी नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगत असते की आता ज्याची त्याची मनाची इच्छा, ज्याचा त्याच्या मनाचा भाव आहे हा. पण मी नेहमी सांगत असते की अशा पद्धतीने तुम्ही केलं ना तर खूप छान घरात अगदी पॉझिटिव्हिटी निर्माण होते. नक्कीच करून बघा. आणि पौर्णिमेला मी काय काय सेवा करते, म्हणजे ह्या सेवा मी करत असते, हेच तुमच्यासोबत मलाही शेअर करायचं आहे. आणि मी काय करते घरात, माझं डेली रुटीनचं म्हणजे काय आहे आजचं, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. पण तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही क्लिक करून घ्या. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तरीसुद्धा चॅनलवर छान सबस्क्राईब करून ठेवा. असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. तर अशा पद्धतीने छान अशी पूजा करून घेतलेली आहे आणि छान असं प्रसन्न वाटतं आहे. आणि अशा पद्धतीने मी पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची पूजा वगैरे करत असते. तुम्हीसुद्धा नक्की करा. तर खूप छान प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने पूजा करून घेतली. जे साहित्य आपण घरात वापरतो म्हणजे स्वयंपाकाला आपण यूज करत असतो ना, तर त्यांचीसुद्धा आपल्याला इथे पूजा करून घ्यायची आहे. मी अशा पद्धतीने मागच्या वेळेससुद्धा व्हिडिओ शेअर केलेला होता तुमच्यासोबत. आणि दर पौर्णिमेला तर मी करतच असते. मी तुम्हाला नेहमी सांगते पौर्णिमेच्या दिवशी मी घरामध्ये काय काय पूजा वगैरे करते, तर हे मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि ज्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत हे जे आपल्याला उलथणी सांडची वगैरे ओखली हे सगळं लागत असतं त्याची पूजा करून घेतलेली आहे. आणि खूप छान मन असं प्रसन्न झालेलं आहे. तर आता याच्यानंतर म्हटलं चला पुढची अजून भरपूर कामं आहेत, मला खूप कामं करायची आहेत. हळदीचं लेपन वगैरे करून घ्यायचं आहे, दरवाज्यावर स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचे आहेत. ते सुद्धा मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करणार आहे. हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ते थोडं सुकलं, मग तोपर्यंत मी गॅसची पूजा वगैरे करून घेतली. ते एक काम झालं. त्याच्यानंतर मग हळदीचं लेपन सुकल्यावर इथे कुंकू आणि स्वस्तिक वगैरे काढून घेतली. मग रांगोळीची तयारी करून घेतली होती. रांगोळी काढून घेतली. बघू शकताय छान अशी रांगोळी काढून घेतली. याच्यानेच एंट्रन्स आपला दरवाजा खूप छान आणि मस्त असं प्रसन्न वाटतं बघितल्यावर दरवाजाकडे, की छान बाहेर अशी रांगोळी वगैरे काढलेली असली ना, रोज छोटी तरी रांगोळी काढावी. 2 दिवस जर चांगली असेल तर तुम्ही रोज न काढता 1 दिवसाने 2 दिवसांनी काढली तरीही चालतं, पण छान असं प्रसन्न वाटत असतं. तर मी सणासुदीला आणि असं इतर दिवशी काढत असते रांगोळी वगैरे.
तर अशा पद्धतीने रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. आजच्या दिवशी हळदीचं लेपन वगैरे मी करून घेत असते. अमावास्या पौर्णिमेला आणि सणासुदीला नक्की करावं. हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नसते. छान पॉझिटिव्हिटीच फक्त आपल्या घरामध्ये प्रवेश होत असतो असं म्हटलं जातं. तर म्हणून मग करून घ्यायचं आहे आणि खूप छान दिसतं ते लावल्यावरही. दरवाजा अगदी छान मस्त असं वाटते, प्रसन्न, आणि छान रांगोळी वगैरे काढून घेतली होती. तर अशा पद्धतीने हळदीचं लेपन वगैरे करून झालं. मग सगळं आवरलं. मग साडी वगैरे चेंज केली आणि आम्ही निघालो होतो मंदिरात जायला. तर आता मंदिरात आलेलो आहो. आज दत्त जयंती आहे. तर दत्त जयंती निमित्ताने इथे आमच्या इथे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे. तर तिथं आलेलं आहे मी दर्शनाला. म्हटलं चला, कितीही काही गडबड आहे, भरपूर अशी कामं आहेत घरी, पण म्हटलं सतीशताई म्हटले की चल दर्शन वगैरे करून येऊ. तर आता आम्ही इथे स्वामी समर्थांच्या मंदिरात आलेलो आहोत. की छानपैकी असं म्हणजे गर्दी होती, हवन वगैरे चालूच होता लावलेला. आणि आता इथे पूजा वगैरे करून घेईल, दर्शन वगैरे घेऊन घेऊ. आणि आजच्या दिवशी दत्त महाराजांचं नसलं तरीसुद्धा तुमच्या इथे दत्त महाराजांनी जे अवतार घेतलेला आहे त्यांचं स्वरूप जे आहे त्याची पूजा जरी केली, त्याचं दर्शन घेतलं, तरीही मन अगदी छान प्रसन्न असं होऊन जातं. आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला नेहमी भेटत असतो. तर बघू शकता हे दत्तधाम असं लिहिलेलं आहे. आता दत्त महाराजांचा जन्म होणार आहे म्हणून ते पालखी वगैरे काढून घेतलेली आहेत त्यांनी. तर ते इथं पूजा वगैरे होईल, पालखी वगैरे निघते. छान असं मंदिर आहे, बघू शकताय. छान सजावट वगैरे झालेली आहे. महाराष्ट्रात तर भरपूरच मंदिरं असतील दत्त महाराजांचे, तर आमच्या इथे सुद्धा आहे. तर छान असं मंदिर आहे हे. आणि स्वामी महाराजांची मूर्ती बाहेर सुद्धा आहे. आणि इकडे औदुंबराचं झाड आहे. तर औदुंबराच्या झाडाला मी इथे फेरे वगैरे मारून घेत आहे. औदुंबराला आपण प्रदक्षिणा घातल्या पाहिजे. आल्यावर आधी म्हटलं चला पाय वगैरे धुवून घेतले, त्याच्यानंतर औदुंबराला प्रदक्षिणा वगैरे घालून घेत आहे. प्रदक्षिणा घातल्यानंतर मग ते दर्शनाला जाऊ. आणि तिकडे साईडला महादेवाचं सुद्धा मंदिर आहे. इथं अशा पद्धतीने मंदिरं बांधून घेतलेली आहेत. आणि मध्ये आल्यानंतर अशी काही खूप अशी म्हणजे गर्दी होती. आणि याच्यापेक्षा खूप अजून गर्दी वाढणार आहे संध्याकाळपर्यंत. तर संध्याकाळी खूप जास्त गर्दी असते. आणि आता दिवसासुद्धा गर्दी हळूहळू वाढत आहे. आता छान बलून वगैरे लावलेले आहेत, छान देव इथे ठेवलेले आहेत वेगवेगळे. आणि समोर बघू शकताय तुम्ही इतकी छान स्वामी महाराजांची मूर्ती आहे, खूप मोठी बसलेली. त्याच्या मागेच दत्त महाराज आहेत ते वर लावलेले. आणि स्वामी महाराजांची मूर्ती अगदी छान असे कपडे घातलेले, खूप प्रसन्न अशी मूर्ती होती आणि बघायला खूप छान वाटत होतं. तुम्ही सुद्धा घ्या दर्शन, खूप छान आहे. मध्ये मध्ये येत असतो आम्ही इथे दर्शनाला. घरापासून आहे थोडंसं लांब आहे, पण येतो अगदी 5 मिनटाच्या अंतरावर, म्हणजे 5 ते 10 मिनटं लागत असतील येण्यासाठी. तर मी इथे नारळ आणि खडीसाखर वगैरे आणलं होतं, ते प्रसाद इथे देऊन देत आहे प्रसाद. आणि आजच्या दिवशी दानधर्मही केलं पाहिजे. तुम्ही जर असं मंदिराच्या ठिकाणी म्हणा काही दान तुमच्या इच्छाशक्तीनुसार असतं, ते तुम्हाला जे आवडेल, जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही दान केलं तरीही चालतं. तर आता इथे मी प्रसाद वगैरे देऊन दिलेला आहे, त्याच्यानंतर खडीसाखर वगैरे देऊन दिलेली आहे. आणि छान महाराजांचं दर्शन वगैरे झालं. आणि महाराजांकडे इतकी छान तयारी वगैरे केलेली आहे त्यांनी इथे ना, असं वाटतं की बघतच राहावं. इतकी छान सुंदर अशी मूर्ती, दत्त महाराजांची सुद्धा मूर्ती आहे मागे, ती सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. छान सजावट केलेली आहे, सगळेजण येत आहेत दर्शनाला. तर आता इथे मी दर्शन घेऊन घेतलेलं आहे आणि छान आता इथे प्रदक्षिणा करून घेणार आहे मंदिराला मागच्या साईडने. कोणी कोणी पारायणाला सुद्धा सुरुवात केलेली होती कधीपासून. कोणी दत्तभावनी वगैरे वाचत असतं, गुरुचरित्राचं पारायण ठेवलेलं असतं, किंवा मग स्वामी समर्थांचे जे आहेत उपवास आपण करतो, स्वामीचरित्र जे आहे ते सुद्धा वाचत असतात. मी सुद्धा वाचून घेतलेलं आहे. गुरुचरित्र तर नाही, पण स्वामींचं आहे पुस्तक माझ्याकडे. आणि संक्षिप्त ते आपल्या नित्यसेवेमध्ये गुरुचरित्राचं आहे, तर ते मी वाचून घेतलेलं आहे. आणि आजच्या दिवशी दत्त महाराज हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार आहेत. आणि ते कर्दळी वनात गेले होते शेवटी, तिथून मग लुप्त झाले. त्याच्यानंतर मग स्वामी महाराज आले, म्हणून त्यांचं
दत्त महाराजांचं दर्शन झालं तरीही चालतं, स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं तरी चालतं. तर पण इथे दत्त महाराजांची सुद्धा मूर्ती आहे आणि स्वामी महाराजांची सुद्धा मूर्ती आहे. छान असं आमचं दर्शन झालं, छान दर्शन झालं. त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी येऊन मी त्याच्या तिघांसाठी स्वयंपाक वगैरे केला, त्यांची जेवणं वगैरे झाली, सगळं आवरून घेतलं, भांडे झाडझूड वगैरे पोछा वगैरे करून घेतला. म्हणजे सकाळचा पोछा झालाच होता, पण जेवणानंतरचा पोछा वगैरे करून घेतला आणि मग इथे पूजा वगैरे मांडून घेतली. कारण भरपूर अशी पूजा होती. ते मग म्हणायचं, मग आपली जी रोजची नित्यसेवा असते, मग हे कथा वाचायची. सत्यनारायण भगवानांची पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी मी सत्यनारायणाची पूजा वगैरे करत असते. अशा पद्धतीने दिंडोरी पूजा मांडून घेते मी, सिंपल अशी अगदी. आणि छान तुम्ही किती म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्हाला जितकी सजावट करायची तेवढं तुम्ही करू शकता, पण पूजेची जी मांडणी येते अशा पद्धतीने होते. चौरंग असेल, चौरंग ठेवा मोठा, माझा आहे पण अगदी छोटा आहे, त्याच्यावर मावत नाही, म्हणून मी ते पाट ठेवून घेतला आणि छान व्हाईट कपडा अंथरून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने पूजा वगैरे मांडून घेत असते मी आणि छान सत्यनारायण भगवानांची पूजा मी इथे करून घेत असते. तर अशा पद्धतीने रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे आणि इथे पूजा मांडणी करून घेतली. सत्यनारायण भगवानांचा छोटा फोटो आहे माझ्याकडे, तोच ठेवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने पूजा करायची आहे. तर अशी पूजेची मांडणी मी इथे करत असते. तर इथे वाचून पुस्तकात सगळी माहिती वगैरे दिलेली आहे, त्या पद्धतीने वाचून घेते आणि त्या पद्धतीने मी करत. बघा इथे हे दिंडोरीचं पुस्तक आहे. आता म्हणजे आपलं दिंडोरी प्रणीत पुस्तक आहे सत्यनारायण पूजेचं. पहिले दुसरं पण होतं माझ्याकडे, त्याच्याने पण मी पूजा करत होती. आणि आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे, तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज पौर्णिमा आहे तर सत्यनारायण भगवानांची पूजा ही झालीच पाहिजे. दर पौर्णिमेला तसंही मी करून घेत असते. तर आता ही इथे पूजा मांडून घेतली आहे, साधी सिंपल पूजा आहे. तर इथे सगळं कलश वगैरे ठेवून घेतलेला आहे. पण नागवेलीचे पानं नाही भेटले, त्याच्यामुळे मी इथे आंब्याची पानं ठेवलेली आहेत. तुम्हाला जर नागवेलीची पानं भेटली तर डबल पान इथे ठेवायचं आहे. तर 3 पानं ठेवायची. आपल्या ह्या सत्यनारायण पूजेच्या 3 सुपाऱ्या असतात. इथे पूजेसाठी आपण पैसे सुट्टे ठेवतच असतो. तर अशा पद्धतीने मांडून घेतलेली आहे ही सिंपल पूजा. अगदी बस इतकंच ठेवायचं असतं याच्यामध्ये. तुम्हाला जर अजून काही ॲड करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. पण इथे पुस्तकात सगळी विधी दिलेली आहे, कशी पूजा मांडणी करायची, काय काय ठेवायचं हे दिलेलं आहे. तर त्याच पद्धतीने मांडणी केलेली आहे, सिंपल अशी आहे. तर आता ही पूजा मांडून घेतली, पूजा करत आहे मी इथे. आणि याच्यात दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकताय. हे बघा, गणपती पूजा, मग आपलं तिलक लावून हे म्हणायचं आणि मग नंतर गणपती बाप्पांची आपण सगळ्यात पहिले पूजा करत असतो ते आहे. त्याच्यानंतर इथे कुलदेवतेची पूजा आहे. त्याच्यानंतर इकडे वरुण देवतेची पूजा आहे. हे बघा, वरुण देवतेची पूजा. तर अशा पद्धतीने इथे सगळं दिलेलं आहे. तर ते आपण हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे, खडी साखर वगैरे ठेवायची आहे, त्या पद्धतीने पूजा करायची आहे. त्याच्यानंतर आपण जे अध्याय वाचून घेतो ते अध्याय वाचून घ्यायचे आहेत, तर तेच मी करून घेणार आहे. तर तुम्ही सुद्धा कोणत्या पद्धतीने करता मलाही सांगा. तर मी अशा पद्धतीने आज खूप छान योग जुळून आलेला आहे, तर मी मस्त पूजा वगैरे करून घेत आहे. तर चला तुमच्यासोबत शेअर करत आहे मी. चला तुमच्यासोबतही शेअर करावं, मी जे करते घरामध्ये छान पूजा वगैरे तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं. तर कोण कोण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण वगैरे घालत असतं ते मला सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर मी अशा पद्धतीने छान सत्यनारायण भगवानांची पूजा करून घेत असते आणि ती पूजा मी ते करून घेत आहे. छान कथा वाचून घेतली, जे पहिले आधी दिलं आहे पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे त्यानुसार करायचं आहे. आणि एक एक जे सुपाऱ्या मांडून घेतलेल्या आहेत आपण, गणपती आणि नंतर कुलदेवता आणि वरुण भगवान यांच्या सुपाऱ्या आहेत, त्याच्यासमोर वाटी ठेवलेली आहे मी छोटीशी, कारण खडीसाखर ठेवावी लागते. प्रत्येक गणपतीचा आहे, जसं गणपती ओम गणपताय नमः असंही म्हणून तुम्ही नुसतं केलं तरीही चालतं. आणि त्याच्यात 3 वेळा इथे मग पुढे खडीसाखर थोडी टाकायची आहे वाटीमध्ये आणि 3 वेळा म्हणायचं आणि देवांना नैवेद्य वगैरे दाखवायचं त्याचा, अशी पद्धत आहे करायची. तर मी त्याच पद्धतीने इथे करून घेतलेलं आहे. प्रत्येक गाव आणि राज्यात पद्धत बदलत असते, पण मनाचा भाव हा सगळ्यांचा एकच असतो की मनातून सगळ्यांचं चांगलंच हो.
तर अशा पद्धतीने छान अशी माझी पूजा करून झालेली आहे. ही पूजा झाल्यावर आज भरपूर अशा पूजा आहेत. सत्यनारायणाची पूजा झाली, त्याच्यानंतर मग लक्ष्मीची पूजा करणार होती मी. आपली गुरुवार आलेला आहे ना, तर मग मार्गशीर्ष महिन्याचे दुसरा मार्गशीर्ष महिना आहे हा गुरुवार. तर मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारची पूजा मी कशी मांडली आहे देवीची ते सुद्धा बघा तुम्ही. आणि छान तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. तर अशा पद्धतीने पूजा माझी करून झालेली आहे. आणि इकडे लगेच नेहमीच्या जागेवर मीने पूजा मांडून घेतली होती. गुरुवार आहे लक्ष्मी मातेचे. तर मार्गशीर्ष महिन्यातले जे दुसरा गुरुवार आहे आज, तर ती पूजा मी ह्या साईडला मांडली होती. तिचीसुद्धा पूजा छान अशी मांडून घेतली आणि तीसुद्धा कथा वगैरे वाचून घेतलेली आहे आणि मंत्र वगैरे जप करायचे आहे. आजचा दिवस खूप छान आहे. तुम्ही जितकं मंत्र, दान, धर्म असं सगळं करणार आहेत ना, ते अतिपुण्य आणि त्याचे जास्त पटीने आपल्याला लाभ भेटणार आहे. तर म्हणून आणि गुरुवारची पूजा अशा पद्धतीने मी मांडून घेतली आणि छान अशी पूजा म्हणजे सेमच केलेली आहे. छोटीशी पूजा अशी मी मांडत असते आणि तेच येल्लो कलरचं वगैरे वस्त्र आहे ते इथे टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मूर्ती वगैरे ठेवून घेतलेली आहे. जी पद्धतीने मागच्या वेळेस मांडणी वगैरे केली होती ना मीने, त्याच पद्धतीने इथे मांडणी वगैरे करून घेतलेली आहे. रांगोळी वगैरे काढून घेतली आणि छान पूजा कथा वगैरे वाचून घेतलेली आहे. तर आजचा दिवस हा थोडा धावपळीचा होता आणि अशी सगळी पूजा वगैरे करायची होती. पण सगळं झालं व्यवस्थित. संध्याकाळपर्यंत अगदी छान असं मी इथे सगळं आवरून घेतलं होतं. पूजा करायला थोडंसं म्हणजे आता कथा वगैरे वाचायची असेल तर थोडा टाईम वगैरे होतोच. तर अशी छान मांडणी वगैरे झाली होती. ही सुद्धा पूजा अगदी खूप छान दिसत होती आणि अशा पद्धतीने सगळं घरात होतं ना, तर खूप सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं घरातलं. मार्गशीर्ष महिन्यात विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेची पूजाही केली जाते आणि लक्ष्मी मातेला विष्णू भगवानांची पूजा केलेलं खूप आवडतं, म्हणून दोघांचीही पूजा माझी करून झालेली आहे अशा पद्धतीने. तर हे बघा, इथे छानपैकी नैवेद्यासाठी खीर बनवून घेतलेली आहे. तांदळाची खीर आज दाखवली पाहिजे आणि सत्यनारायण भगवानांचा प्रसाद दाखवून झालेला आहे. शिऱ्याचा प्रसाद बनवला होता तो दाखवून घेतला, बनवून घेतला. आता खीर सुद्धा झालेली आहे. त्यामुळे छान अगदी मस्त अशी खीर बनवून घेतलेली आहे. थोडीशी नैवेद्यापुरता बनवली, म्हटलं चला तर आता मी नैवेद्य वगैरे दाखवून देते. छानपैकी गरमागरम बघू शकताय तुम्ही, मस्त अशी खीर झालेली आहे. तर आता देवीला इथे नैवेद्य दाखवून देते मी खिरीचा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम अमृत्वाय स्वाहा. तर हे बघा, अशा पद्धतीने छान आजची पूजा आणि आजचा दिवस खूप छान होता. तर अशा पद्धतीने झालेला आहे आणि नैवेद्याची खीर मी आधी बनवून घेतली. स्वयंपाक अजून राहिलेला आहे, पण म्हटलं मग व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे मग स्वयंपाकाचं काय आपलं थाळी, चपाती, भाजी आणि थोडाफार डाळ भात अशा पद्धतीने नैवेद्याचं ताट असणार आहे आणि खीर बनवूनच घेतलेली आहे. म्हटलं आधी नैवेद्य दाखवून देऊया
आणि अशा पद्धतीने आजचा दिवस गेलेला आहे. अशा पद्धतीने पूजा मी करून घेतलेली आहे आणि काही सणवार असले की अशा पद्धतीने पूजा वगैरे मी करत असते. आपल्या साध्या सिंपल आपल्या पद्धतीने करावी पूजा, म्हणजे तुमच्याकडे जितकं शक्य असेल तितकं तुम्ही करू शकता. तर मी अशा पद्धतीने केलेली आहे. तुम्हाला जर आजची हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान छान नोटिफिकेशन हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या घरी दत्त जयंती आणि मग लक्ष्मी मातेची पूजा वगैरे हे सगळं तुमच्या घरी कसं काय होतं, साजरं केलं जातं, ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे छान अजून काही आयडिया असेल तर ती येते आपल्याला एकमेकांचे. आपण म्हणजे प्रत्येक गावाला गेलं की म्हणजे प्रत्येक काही काही गावाची पद्धत वेगळी असते करण्याची, तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा.